नमस्कार. मी हनुमंत हेळंबे, सहाय्यक प्राध्यापक, लोकप्रशासन विभाग, र.भ. अट्टल, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गेवराई. आज आपण BA तृतीय वर्ष सत्र 5वे लोकप्रशासन विषयाचा पेपर क्रमांक 9 मानव संसाधन विकास या पेपरमधील प्रकरण पहिले मानव संसाधन विकास या प्रकरणाअंतर्गत आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये मानव संसाधन विकासाचा अर्थ तसेच मानव संसाधन विकासाचे उद्देश व स्वरूपावर चर्चा केलेली आहे. त्याचप्रमाणे मानव संसाधन विकासाचे महत्त्व संदर्भात स्वतंत्र व्हिडिओमध्ये अध्ययन केलेलं आहे. याच प्रकरणातील शेवटचा घटक मानव संसाधन विकास मंत्रालय. या मंत्रालयाची रचना, कार्य या संदर्भात चर्चा प्रस्तुत व्हिडिओमध्ये करण्यात येणार आहे. प्रत्येक राष्ट्र व त्या राष्ट्राची शासन व्यवस्था सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व बदलत्या परिस्थितीचा विचार करून काही राष्ट्रीय उद्दिष्ट निश्चित करत असतात आणि ते उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून ध्येय धोरण त्याचबरोबर विकास योजना आणि कार्यक्रम आखले जातात आणि त्या आखलेल्या ध्येय धोरण व योजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने नवीन प्रशासकीय विभाग असतील, त्याचबरोबर खाते किंवा मंत्रालयाची स्थापना करण्यात येत असते. याचाच एक भाग म्हणून आपल्या देशातील जे काही शिक्षणाचं प्रमाण आहे तर ते वाढवावं, त्याचबरोबर शिक्षणविषयक चांगल्या सोयी सुविधा नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात आणि एकंदरीत देशातील मनुष्यबळाचा विकास घडवून आणला जावा, या दृष्टिकोनातून शिक्षण मंत्रालय, ज्यास मानव संसाधन विकास मंत्रालय या नावानं ओळखलं जातं, तर या मंत्रालयाची स्थापना ही करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या मानव संसाधन विकास मंत्रालयाचा इतिहास जर पाहिला किंवा जी काही प्रशासकीय संरचना आहे तर ती स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्याला पाहावयास मिळते. मग यामध्ये ऊर्चा खलिता असेल तर या ऊर्जा खलित्यानंतर प्रामुख्याने भारतामध्ये आपलं शिक्षण मंत्रालय असेल किंवा जी काही प्रांत रचना होती तत्कालीन, तर त्या प्रांत सरकारकडे शिक्षणाची जबाबदारी सोपवलेली होती किंवा त्या प्रांतामध्ये शिक्षण खात्याची निर्मिती करण्यात आलेली होती आणि केंद्रीय पातळीवर म्हणजेच तत्कालीन जे काही भारत सरकार होतं तर त्यांना शिक्षणविषयक सल्ला व सहाय्य करण्याच्या दृष्टिकोनातून एक संचालक पद स्थापन करण्यात आलेलं होतं. आणि स्वातंत्र्यपूर्व काळातच 1910 मध्ये केंद्रीय स्तरावर एक स्वतंत्र शिक्षण मंत्रालय स्थापन केलेलं होतं आणि या मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील शिक्षण संदर्भात ध्येय धोरण आखणं, त्याची अंमलबजावणी, त्याचबरोबर एकंदरीत शैक्षणिक विकासावर देखरेख ठेवण्याचं काम हे या मंत्रालयाच्या माध्यमातून केलं जात होतं. आणि हे मंत्रालय स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत पण पाहावयास मिळतं आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 1947 मध्ये पण केंद्रीय स्तरावर स्वतंत्र असं शिक्षण मंत्रालय होतं आणि त्याच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेमध्ये समन्वय साधणं, त्याचबरोबर देशातील शिक्षणाचा विकास किंवा शिक्षण व्यवस्थेचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून या शिक्षण मंत्रालयाची भूमिका जी काही आहे
किंवा कार्य जे काय आहे तर ते महत्त्वपूर्ण असल्याचं दिसून येतं किंवा पाहावयास मिळतं. परंतु आपली जी काही राज्यघटना अंमलात आणलेली आहे 1950 मध्ये, या राज्यघटनेतील कलम 45 नुसार शिक्षण हा विषय राज्यसूचीमध्ये समाविष्ट आहे अथवा राज्य शासनावर शिक्षण विभागाची जबाबदारी किंवा शिक्षण हा विषय राज्य शासनाकडे सोपवलेला होता आणि त्या दृष्टिकोनातून शिक्षण विषयक जी काही कार्य आहेत तर ती राज्य शासनानं पार पाडावं हे निश्चित करण्यात आलेलं होतं. तर केंद्र सरकार फक्त शैक्षणिक धोरण ठरवणं, त्याची अंमलबजावणी करून घेणं, देखरेख ठेवणं आणि त्याचबरोबर आर्थिक सहाय्य या शिक्षण संस्था असतील, केंद्रीय स्तरावर असतील, राज्य स्तरावर असतील किंवा स्वायत्त संस्था असतील, शाळा तर यांना आर्थिक सहाय्य किंवा वित्तीय उपलब्धता करून देणे हीच या केंद्रीय मंत्रालयाची जबाबदारी प्रामुख्याने पाहावयास मिळते. तसंच भारतात शिक्षण ही राज्याची जबाबदारी असली तरीही या शिक्षण व्यवस्थेमध्ये एकसूत्रता राहावी आणि त्याचबरोबर या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून किंवा मनुष्यबळ विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून देशामध्ये चांगल्या शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर शिक्षण प्रक्रियेमध्ये समन्वय प्रस्थापित करणं, या दृष्टिकोनातून राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक धोरण आखणं, त्याचबरोबर शिक्षण विषयक योजना तयार करणं, त्याची अंमलबजावणी, तसेच तांत्रिक शिक्षण, कौशल्य विकास संदर्भात शिक्षण असेल आणि प्रशिक्षण या दृष्टिकोनातून, याशिवाय दर्जेदार किंवा गुणात्मक संशोधन याला चालना देण्याच्या दृष्टीनं मानव संसाधन विकास मंत्रालयाची जी काही भूमिका आहे तर ती महत्वाची असल्याची आपल्यास पाहावयास मिळते. कारण मानव संसाधन विकासाचा सार हा शिक्षण आहे, जे देशाचा सामाजिक आर्थिक विकास संतुलित ठेवण्यामध्ये महत्त्वपूर्ण आणि उपचारात्मक भूमिका बजावताना दिसून येते. कारण शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचा बौद्धिक विकास घडून येतो, त्याचबरोबर कौशल्य विकसित होतात, सुप्त गुणाला चालना मिळते आणि या सर्व प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त होत असतात आणि याचमुळे त्यांचा सामाजिक आर्थिक विकास जो काही आहे तर तो घडून येतो आणि हा व्यक्तीचा किंवा देशातील उपलब्ध मनुष्यबळाचा सामाजिक आर्थिक विकासाच्या माध्यमातून राष्ट्राची प्रगती किंवा राष्ट्रविकास घडून येण्यास पण मदत होते किंवा घडून येण्याच्या दृष्टिकोनातून मानव संसाधन विकास महत्वाचा आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळेच नागरिकांना आपले जीवन चांगल्या पद्धतीने जगण्यास मदत होते. तसेच भारतातील नागरिकांना सर्वात मूल्यवान संसाधन मानून त्यांना प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, उच्च शिक्षण, संशोधन, तसेच व्यावसायिक शिक्षण, तांत्रिक शिक्षण याच्या संधी उपलब्ध करून देणे, केवळ संधी नाही तर त्या दर्जेदार शिक्षण किंवा गुणवत्ता प्रधान शिक्षण कसं उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं आणि देशातील मानव संसाधन विकास साध्य करणं, त्याचबरोबर शिक्षणाचा पाया मजबूत करणं आणि एकंदरीत मनुष्यबळ विकास घडवून आणणं किंवा मनुष्याचा सर्वांगीण विकास घडवून आणणं हा उद्देश समोर ठेवून भारतामध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाची स्थापना 26 सप्टेंबर 1985 रोजी भारत सरकारने 1961च्या 174व्या घटना दुरुस्ती अन्वये केलेली आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाचे हे जे काही मंत्रालय स्थापन करण्यात आलेलं आहे तर ते मंत्रालय स्थापण्यामागचे काही प्रमुख उद्देश आहेत तर त्यावर थोडक्यात चर्चा करू. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखणे. राष्ट्रामध्ये एक समान शैक्षणिक
धोरण आखणं किंवा जे काही शैक्षणिक आकृतिबंध आहे तर तो लागू करण्यासाठी किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी व दर्जेदार गुणात्मक शिक्षण उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणची आखणी करणे, त्याचबरोबर त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी घडवून आणणे किंवा अंमलबजावणी करणे हा एक प्रमुख उद्देश या मानव संसाधन विकास मंत्रालय स्थापन करण्यामागचा सांगता येतो. त्यानंतर दुसरा उद्देश आहे शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा घडवून आणणे. देशातील जे काही प्राथमिक शिक्षण आहे, माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण, व्यावसायिक असेल, तांत्रिक शिक्षण असेल, या सर्व प्रकारच्या शिक्षणाचा दर्जा मध्ये सुधारणा घडवून आणणे. केवळ शिक्षणाचा नाही तर त्या शिक्षणाबरोबरच ज्या काही शिक्षण व प्रशिक्षण देणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, मग केंद्रीय असतील, स्वायत्त असतील किंवा राज्य शासनाच्या असतील किंवा खाजगी ज्या काही संस्था आहेत, तर त्या सर्व शिक्षण संस्थांचा व शिक्षण व प्रशिक्षण याचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टिकोनातून मानव संसाधन विकास मंत्रालय कार्य करतं किंवा त्या दृष्टिकोनातून या मानव संसाधन विकास मंत्रालयाची भूमिका जी काही आहे तर ती महत्त्वपूर्ण आहे असं आपणास म्हणता येईल. तसेच सर्व घटकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे. मग समाजातील जे काही वंचित घटक आहेत, महिला असतील, अल्पसंख्याक असतील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतील, तरी अशा सर्व घटकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हा एक उद्देश सांगतात. अनुदान आणि शिष्यवृत्तीचं वाटप किंवा वितरण करणं. विविध शैक्षणिक संस्थांना भौतिक सुविधाच्या विकासासाठी अनुदान, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याच्या दृष्टिकोनातून तसेच संशोधनाच्या दृष्टीने शिष्यवृत्तीचं वितरण करणं हा एक उद्देश या मानव संसाधन विकास मंत्रालयाचा सांगता येतो. आणि शेवटचा जो काही उद्देश आहे तर तो आहे युनेस्को व आंतरराष्ट्रीय विद्यापीठच्या सहकार्याने शैक्षणिक व संशोधनाचा दर्जा सुधारणे व सहकार्य प्राप्त करणे. हे प्रमुख उद्देश समोर ठेवून या मानव संसाधन विकास मंत्रालय जे काही आहे तर ते आपली भूमिका अथवा कार्य पार पाडत असतं. आणि यामागचा मुख्य उद्देश हा किंवा शैक्षणिक प्रचार व प्रसार करून सर्वांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्या माध्यमातून आपल्या देशातील मनुष्यबळाचा विकास घडवून आणणे किंवा मनुष्यबळ विकास साध्य करणे हा एक प्रमुख किंवा मुख्य उद्देश या मानव संसाधन विकास मंत्रालयाचा सांगता येतो. या मानव संसाधन विकास मंत्रालयाची रचनेअंतर्गत राजकीय आणि प्रशासकीय. या राजकीय रचनेमध्ये प्रामुख्याने या मंत्रालयाचे राजकीय प्रमुख म्हणून एक कॅबिनेट मंत्री असतात, जे सध्या श्री रमेश पोखरियाल निशंक हे या मानव संसाधन विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री आहेत. आणि एक राज्यमंत्री श्री संजय धोत्रे हे मानव संसाधन विकास राज्यमंत्री म्हणून कामकाज पाहत आहेत. प्रशासकीय रचनेमध्ये सचिव, अतिरिक्त सचिव, उपसचिव, त्याचबरोबर सहसचिव, संचालक, उपसंचालक, कक्ष अधिकारी अशा आणि इतर अनेक अधिकारी कर्मचारी त्यांना कार्यास मदत करण्यासाठी असतात. विद्यमान स्थितीमध्ये या मानव संसाधन विकास मंत्रालयाचे जे काही सचिव आहेत ते अमित खरे हे आहेत. या मानव संसाधन विकास मंत्रालयाची राजकीय व प्रशासकीय रचना थोडक्यात पाहिल्यानंतर या मानव संसाधन विकास मंत्रालयाचं जे काही कामकाज आहे तर ते मुख्यतः 2 विभागाच्या माध्यमातून चालत असतं. त्यातील पहिला विभाग आहे शालेय शिक्षण व साक्षरता विभाग आणि दुसरा विभाग आहे उच्च शिक्षण विभाग. मग या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या माध्यमातून देशामध्ये सार्वत्रिक
शिक्षणाच्या संधी म्हणजे जे काही शालेय शिक्षण आहे तर त्या संधी उपलब्ध करून देणं. त्याचबरोबर देशामध्ये शालेय शिक्षण व साक्षरता विभाग हा जे काही साक्षरतेचा विकास घडवून आणायचे किंवा शालेय शिक्षणाचा जे काही विकास घडवून आणायचा आहे तर त्या अनुषंगाने विविध प्रकारच्या योजना आखणं, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं जबाबदार असतो. मग जे काही सर्व शिक्षा अभियान असेल, मध्यान्ह भोजन अभियान असेल किंवा यासारख्या ज्या काही विविध योजना आहेत, मग खडूफळा मोहीम असेल, मग यासारख्या विविध योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून आखल्या जातात आणि या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या माध्यमातून याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असते. म्हणजेच शालेय स्तरावर शिक्षणाचा दर्जा सुधारणे किंवा शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टिकोनातून या विभागाची भूमिका जी काही आहे तर ती महत्वाची आहे असं सांगतात. आणि त्या उच्च शिक्षण विभाग, मग या उच्च शिक्षण विभागाअंतर्गत केंद्रीय विद्यापीठं असतील, स्वायत्त संस्था असतील, IIT असतील, IIM असतील, त्याचबरोबर संशोधन कार्य करणाऱ्या संस्था असतील, राज्य शासनाची विद्यापीठं असतील, महाविद्यालय असतील, संबंधित विद्यापीठाशी संलग्न यासारख्या अनेक संस्थांचा समावेश उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत केला जाऊ शकतो. आणि हे जे काही विभाग आहेत तर ते 8 ब्युरोमध्ये विभागलेले आहेत आणि मानव संसाधन विकास मंत्रालयाचे जे काही कामकाज आहे तर ते या ब्युरोच्या अंतर्गत जवळपास 100 स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून चालत असतं. मग त्यामधील पहिली जी काही आहे तर ती आहे विद्यापीठ आणि उच्च शिक्षण व अल्पसंख्याक शिक्षण. मग यामध्ये प्रामुख्याने विद्यापीठ अनुदान आयोग, शिक्षण संशोधन आणि विकास संस्था, भारतीय सामाजिक शास्त्र संशोधन परिषद, भारतीय तत्वज्ञान विषयक संशोधन परिषद, भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद, 41 केंद्रीय विद्यापीठे, भारतीय प्रगत अभ्यास संस्था याचा समावेश विद्यापीठ आणि उच्च शिक्षण व अल्पसंख्याक शिक्षण या अंतर्गत होतो. दुसरा आहे तांत्रिक शिक्षण किंवा तंत्र शिक्षण. मग यामध्ये AICTE म्हणजे ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, त्याचबरोबर स्थापत्य परिषद, भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था IITs म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन्स, या बरोबरच म्हणजे या ज्या काही संस्था आहेत IITs तर त्या 5 आहेत. एक आहे ग्वाल्हेर, दुसरी आहे अलाहाबाद, तिसरी आहे जबलपूर, चौथी आहे कांचीपुरम आणि 5वी आहे कर्नूल. त्याशिवाय प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप म्हणजे सार्वजनिक खाजगी सहभाग किंवा व्यवस्थापनाच्या माध्यमातून देशामध्ये 19 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था कार्यरत आहेत. त्यानंतर 3 नियोजन आणि स्थापत्य शाळा या तांत्रिक शिक्षणाच्या दृष्टिकोनातून कार्यरत आहेत. तसंच IIT म्हणजेच भारतीय तंत्रज्ञान संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या 23 आहेत जून 2020च्या आकडेवारीनुसार. त्यानंतर भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था 3 आहेत. त्याचबरोबर IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच भारतीय व्यवस्थापन संस्था या 20 आहेत. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था 32, संत लोंगवाल अभियांत्रिकी तंत्रज्ञान संस्था, राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, त्याचबरोबर राष्ट्रीय तांत्रिक शिक्षक प्रशिक्षण व संशोधन संस्था 4 आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण बोर्ड 4. तर
हे जे काही महत्वपूर्ण संस्था आहेत तर त्या तांत्रिक शिक्षण विषयक कार्य करणाऱ्या भारतातील प्रमुख संस्था म्हणून सांगता येतात. त्यानंतर प्रशासकीय आणि भाषा विभाग किंवा ब्युरो या अंतर्गत संस्कृत क्षेत्रातील डीम्ड विद्यापीठे, राष्ट्रीय संस्कृत संस्था नवी दिल्ली, श्री लाल बहादूर शास्त्रीय राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्ली, राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ तिरुपती, केंद्रीय हिंदी संस्था आग्रा, इंग्रजी आणि परकीय भाषा विद्यापीठ हैदराबाद, राष्ट्रीय उर्दू भाषा प्रचार परिषद, राष्ट्रीय सिंधी भाषा प्रचार परिषद, 3 गौण विभाग यामध्ये केंद्रीय हिंदी संचालनालय नवी दिल्ली, शास्त्रीय तांत्रिक टर्मिनॉलॉजी आयोग नवी दिल्ली आणि केंद्रीय भारतीय व भाषा संस्था म्हैसूर याचा समावेश होतो. पुढचा विभाग आहे दूरशिक्षण आणि शिष्यवृत्ती. मग दूरशिक्षणामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ याची भूमिका ही महत्वाची आहे आणि जी काही शिष्यवृत्ती मग उच्च शिक्षण घेण्यासाठी असेल, संशोधन विषयक असेल, तर ज्या काही शिष्यवृत्ती आहेत विविध प्रकारच्या तर त्या मंजुरी असेल, वितरण असेल या दृष्टिकोनातून कार्यवाही करण्याचं काम हा विभाग करत असतो. त्यानंतरचा विभाग आहे युनेस्को आंतरराष्ट्रीय पुरस्कार शिक्षण धोरण नियोजन. यामध्ये आंतरराष्ट्रीय सहाय्य पुस्तक पुरस्कार आणि कॉपीराइट शिक्षण धोरण ठरवणे, नियोजन करणे, त्याचं निरीक्षण करणे या दृष्टिकोनातून कार्य केले जातात. त्याचबरोबर एकात्मिक वित्त विभाग आणि सांख्यिकी वार्षिक नियोजन विभाग, मग जे काही सांख्यिकी आकडेवारी आणि वार्षिक नियोजनाचं काम आहे तर त्या विभागाच्या माध्यमातून चालत असतं. आणि प्रशासकीय सुधारणा व उत्तर पूर्व प्रदेश व मागासवर्गीय कल्याण म्हणजे या प्रमुख 8 ब्युरोच्या माध्यमातून किंवा त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या ज्या काही जवळपास 100 ज्या काही स्वायत्त संस्था आहेत तर यांच्या विद्यमान किंवा त्यांच्या मार्फत मानव संसाधन विकास मंत्रालयाचं जे काही कामकाज आहे तर ते चालत असतं. यानंतर मानव संसाधन विकास मंत्रालयाची जी काही भूमिका आहे किंवा कार्य, मग त्यामध्ये पहिलं कार्य आहे शैक्षणिक धोरण, योजना व कार्यक्रमाची तयारी आणि अंमलबजावणी. मानव संसाधन विकास मंत्रालय आपल्या देशातील किंवा आपल्या देशांतर्गत दर्जेदार सर्वसमावेशक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करणे किंवा शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर समता प्रस्थापित करणारे शिक्षण उपलब्ध करून देणे या दृष्टिकोनातून शैक्षणिक धोरण आखत असतं. तसेच काही शिक्षण विषयक योजना तयार केल्या जातात. त्या योजनाच्या माध्यमातून संबंधित शिक्षण संस्था असतील, विद्यापीठे असतील तर त्यांना आर्थिक भौतिक सोयी सुविधा विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलं जात असतं. तसेच काही विकास कार्यक्रम पण आखले जातात. मग या सर्वांची तयारी करणं आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणं ज्याच्या माध्यमातून देशांतर्गत शिक्षणाचा विकास घडून येईल किंवा शैक्षणिक दर्जा जी काही आहे किंवा शिक्षणाची गुणवत्ता जी काही आहे तर ते सुधारण्यामध्ये या मानव संसाधन विकास मंत्रालयाची जी काही भूमिका आहे तर ती महत्वपूर्ण आहे. कारण त्या अनुषंगाने किंवा जी काही बदलती परिस्थिती आहे, बदलतं जे काही तंत्रज्ञान आहे तर त्या अनुषंगाने आपल्या देशातील शैक्षणिक धोरण निश्चित करणं व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणं. मग या दृष्टिकोनातून आपल्याकडे जवळपास 34 वर्षापूर्वी म्हणजेच 1986 ला जे काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आलेलं होतं, त्यानंतर काही प्रमाणात म्हणजे 92 ला असेल किंवा राष्ट्रीय ज्ञान आयोग असेल तर याच्या माध्यमातून म्हणजे शैक्षणिक आराखडा जो आहे तो 1986च्या धोरणाचाच होता, परंतु काही प्रमाणात परिवर्तन घडून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु या सध्या जे काही आता मागच्या काही दिवसापूर्वी जे काही धोरण नवीन हे जे काही शैक्षणिक धोरण आहे 2019-20 मध्ये जे तर याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शिक्षण व्यवस्थेमध्ये
परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. शैक्षणिक आकृतीबंध असेल, शैक्षणिक स्वायत्ता असेल, तर या सर्व घटकात म्हणजे या कार्याच्या अनुषंगानं किंवा शिक्षण व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवून आणण्यामध्ये या मानव संसाधन विकास मंत्रालयाची भूमिका ही महत्वाची आहे. त्याचबरोबर विविध शिक्षण विषयक योजना असतील, मग शालेय स्तरावर सर्व शिक्षा अभियान असेल, मध्यान्ह भोजन असेल, त्याचबरोबर माध्यमिक शिक्षा अभियान असेल, उच्च शिक्षण विषयक जर विचार केला तर रुसा म्हणजेच राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान असेल, यासारखे विविध कार्यक्रम राबवून आपल्या देशातील शैक्षणिक संस्थांचा दर्जा किंवा जे काही सोयी सुविधा आहेत तर त्या अधिक चांगल्या निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला जात असतो. आणि त्या दृष्टिकोनातून त्या धोरणाची म्हणजे ते धोरण आखणं, योजना आखणं आणि कार्यक्रम तयार करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी मध्ये या मानव संसाधन म्हणजे अंमलबजावणी करण्यामध्ये या मानव संसाधन विकास मंत्रालयाची भूमिका ही महत्वाची आहे. पुढचं आहे शैक्षणिक सुविधा व संधी उपलब्ध करून देणे. मग यामध्ये ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत तर त्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर आपल्या देशामध्ये जे काही मानव किंवा मनुष्यबळ आहे किंवा लहान बालक आहे तर म्हणजे प्रत्येक वयोगटातील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे किंवा ते शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून मानव संसाधन विकास मंत्रालयाची जी काही भूमिका आहे तर ती महत्वाची आहे असं म्हणता येतं. मग त्या दृष्टिकोनातून शिक्षणाचा विस्तार करणं, त्याचबरोबर शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याच्या किंवा गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं, तसेच भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणं आणि नागरिकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं, या कार्यात या मानव संसाधन विकास मंत्रालयाची भूमिका महत्वपूर्ण असल्याची दिसून येते. पुढचं आहे वंचित घटकांच्या दृष्टिकोनातून. देशातील जे काही वंचित घटक आहेत, मग महिला असतील, अल्पसंख्याक असतील, गरीब असतील, आदिवासी समूह असेल, तर हे शिक्षणापासून वंचित राहू नये किंवा शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहू नये या दृष्टिकोनातून मानव संसाधन विकास मंत्रालय कार्य करत असते किंवा आपली जी काही भूमिका आहे तर ती पार पाडत असतं. मग या घटकांच्या किंवा या घटकांना शिक्षणाच्या संधी मिळाव्यात म्हणून विविध प्रकारच्या योजना आखत असतं, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणं, ज्यामुळे या घटकाचा विकास घडून येईल, त्याचबरोबर किंवा यांना शिक्षणाच्या संधी प्राप्त होईल, त्याचबरोबर त्यांचा शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक विकास घडून येईल आणि त्याचा राष्ट्राच्या प्रगतीला हातभार लागेल. या दृष्टिकोनातून हे मंत्रालय आपली भूमिका जी काही तर ती पार पाडते. पुढचं आहे कार्य किंवा जी काही भूमिका आहे या मंत्रालयाची ती शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज व अनुदान विषयक. मग यामध्ये जी काही शिष्यवृत्ती उच्च शिक्षण विषयक, त्याचबरोबर शैक्षणिक कर्ज उच्च शिक्षणासाठी, मग देशांतर्गत जे काही व्यावसायिक शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल किंवा तांत्रिक शिक्षण, त्याचबरोबर बाहेर देशामध्ये जाऊन शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक कर्ज असेल, तर ते उपलब्ध करून देऊन किंवा देण्याच्या दृष्टिकोनातून या मंत्रालयाची जी काही भूमिका आहे तर ती महत्वाची आहे. कारण या शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज व अनुदानामुळे शिक्षण व संशोधनाच्या दृष्टिकोनातून चालना मिळत असते किंवा संशोधन करण्यास व शिक्षण घेण्यास अनेक विद्यार्थी किंवा जे काही नागरिक आहेत या देशातील तर ते प्रवृत्त होतात आणि त्याचा फायदा हा देशाला होत असतो. त्यामुळं शिष्यवृत्ती प्रदान करणे, शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देणे व अनुदान इत्यादी विषयी या मानव संसाधन विकास मंत्रालयाची जी काही भूमिका आहे तर ती महत्वाची आहे असं सांगतात. पुढचा आहे गुणवत्तापूर्ण संशोधनाला चालना देणे. आपल्या देशामध्ये जे काही संशोधन कार्य चालत आहे, मग ते सामाजिक शास्त्र असतील किंवा मानवविद्या शाखा असेल अथवा विज्ञान शाखा असेल किंवा एकंदरीत जे काही संशोधन आहे
तर त्याची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असतात. मग हे प्रयत्न करत असताना जे काही संशोधन आहे तर ते दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावं या दृष्टिकोनातून विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती अथवा फेलोशिप प्रदान केल्या जात असतात. आणि त्यात परिणामी हे जे काही संशोधन आहे तर ते गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होत असते. मग राजीव गांधी फेलोशिप असेल, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन पोस्ट PhD फेलोशिप असेल किंवा यासारख्या अनेक ज्या काही स्कॉलरशिप आहेत किंवा ज्या काही शिष्यवृत्ती असतील तर त्याच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण संशोधन हे घडून येत असतं. आणि त्याचबरोबर जे काही पेटेंट आहेत या गुणवत्तापूर्ण संशोधनाच्या माध्यमातून तर पेटेंट विकासाला पण संधी ही प्राप्त होत असते किंवा त्याला चालना ही मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या माध्यमातून दिली जात असते. आणि शेवटचं जे काही आहे भूमिका तर देशांतर्गत शैक्षणिक विकासासाठी युनेस्को व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य. मग देशातील जे काही शैक्षणिक विकास घडवून आणायचा आहे, मग उच्च शिक्षण असेल, संशोधन असेल, व्यावसायिक शिक्षण असेल अथवा तांत्रिक शिक्षण असेल तर त्या आणि जे काही शालेय शिक्षण असेल तर या दृष्टिकोनातून युनेस्को सोबत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध शासन किंवा सरकार असेल, त्याचबरोबर विविध विद्यापीठं असतील तर यांच्यासोबत सहकार्य करार घडवून आणण्यासाठी करार करणे किंवा त्यांच्या सहकार्याने विविध अभ्यासक्रम देशामध्ये राबवणे. त्याचबरोबर म्हणजे या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्या काही संस्था असतील किंवा विद्यापीठं असतील त्यांच्या आणि आपल्या देशातील ज्या काही संस्था आहेत यांच्या सहकार्याने संशोधन प्रकल्प राबवणे यासारखे कार्य करण्यामध्ये किंवा ही कार्य पार पाडण्यामध्ये या मानव संसाधन विकास मंत्रालयाची जी काही भूमिका आहे तर ती महत्त्वपूर्ण असल्याची दिसून येते. थोडक्यात असं म्हणता येतं की दर्जेदार, सर्वसमावेशक, समता प्रस्थापित करणाऱ्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देऊन हुशार, मेहनती, कौशल्य निपुण मनुष्यबळ निर्माण करण्याबरोबरच शिक्षणातील टक्का किंवा टक्केवारी वाढवणे म्हणजेच जनरल एनरोलमेंट रेशिओ स्थूल पटनोंदणी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ही या मानव संसाधन विकास मंत्रालयाची जी काही भूमिका आहे तर ती महत्त्वपूर्ण असल्याची दिसून येते.